संकालिक ऋषीनाथे विनंती करते मी संकालिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. कार्य संपल्यानंतर मग संकालिक ऋषीला त्यांनी निरोप सांगितला की तुम्ही देवाकडे जा आणि माझा निरोप पाठवा. मग संकालिक ऋषी म्हणे आम्ही जाणार. आम्ही जर जायला म्हटलं तर खूप लहान आहे. देव आणि आमचा अंतर खूप लांबच आहे. आमच्यापेक्षा जर जलद गतीने तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही मग गरुडाला सांगा. गरुडाच्या पायी गरुडाच्या पायी गरुडाला सांगितलं गरुडा माझा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवा. मग गरुड म्हणाले मी देवाजवळ जाणार. माझ्यापेक्षा जर जलद गतीने तुम्हाला काम पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा. भगवान परमात्मा शेषावरती झोपले. तुम्ही मला सांगता मी जाईल तुम्ही डायरेक्ट शेषाला सांगा ना. तुका माने शेषा तुका माने शेषा भगवान परमात्मा माझ्या शय्येवरती झोपलेले आहे आणि झोपलेल्या माणसाला उठवणं पाप लागतं. काय लागतं? गाढ झोपलेले आणि तुम्ही त्याला जर उठून दिलं तर पाप लागतं. म्हणून मला हे पाप लागू नये. तुम्ही एक काम करा ना. लक्ष्मी मातेच्या हातामध्ये त्यांचे पाय पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती रे गौरी रे गौरी रे गौरी निरोप पोहोचला. मग भगवान परमात्म्याला ही निरोप पोहोचला आणि मग पुन्हा संकालिक ऋषी वापस आले आणि तुकोबारायांना सांगितलं की तुमचा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलेला आहे. काही दिवसांनी भगवान परमात्मा तुम्हाला घ्यायला येतील. तुम्हाला तुकोबारायांना घ्यायचं येतील. काही चिंता करू नका तुकोबा. तुमचा मेसेज गेलाय देवापर्यंत येणार आहे तुम्हाला. मग दशमीच्या दिवशी देव भगवान परमात्मा आले. कोणत्या दिवशी? दशमीच्या दिवशी. आजची काय बीज आहे का? बीज आणि दशमी पहा तुम्ही अंतर पहा. दशमी 8 दिवस, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी,
14 चतुर्थी 14 15 दिवस पौर्णिमा आणि मग प्रतिपदा आणि आज 20 मग 8 दिवस भगवान परमात्मा तुकोबाराकडे राहिले. एकादशी दशमीच्या दिवशी भजन केलं, रोज भजन कीर्तन. एकादशी दिवशी हरिजागर केला. तुकोबाराने पावसाळी केलेला आहे. आता आपण काही जास्त लांबवणी प्रमाणावर भरपूर देते. पाहुणे घराचे आचार्य विशेष वगैरे आहे, दरदरी माझी रांधीला ते आहे करण्याचा स्वयंपाक. कारण तुकोबाराचं जीवन म्हटलं म्हणजे काय होतं, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. कण्याचा पावसार केला. 8 दिवस राहिले आहे. दशमीच्या दिवशी हरिजागर, एकादशी दिवशी हरिजागर, 10 दिवशी पाळणे सोडले, 13 दिवशी पुन्हा कीर्तन, 14 पौर्णिमा, मग होळी आली. होळीची पोळी काढली देवानं तुकोबाराच्या घरी. मग प्रतिपदा. मग आजचा जो दिवस आहे तो तुकाराम 20 म्हणजे जवळजवळ 8 दिवस भगवान परमात्माने तुकोबाराची सेवा केली. स्वतः भगवान परमात्माने तुकोबाराला तुका लावला, ते तुकोबाराची पूजा केली. जया पूजेने आदरे पांडुरंग वैकुंठस्थ केले मनास प्रमाण आहे. स्वतः भगवान परमात्म्याने त्यांची पूजा केली आणि मग सांगितलं तुकोबा आता वेळ झाला, आता जवळजवळ 12 वाजले, फक्त 2 मिनिटं बाकी 12 वाजता, चला मला घाई करा. मग तुकोबाराने सर्वांना सांगितलं, म्हणून माझ्यासोबत कोणी चालताय का वैकुंठाला? स्वतःच्या पत्नीलाही सांगितलं, सर्वांनाच त्यांनी सांगितलं. पण पत्नी म्हणणार नाही मी येणार. काही लोकांना वाटत आज पुढे मानू वैकुंठाला त्याचं दोन दिवस आहे. काही लोक टिंगल करत तुकोबारायचं, त्यांना वेळा समजत असं वैकुंठात पुढे आहे. आता आपण वैकुंठात दिवस येत जातो का, त्यांना तो महाराजांचं म्हणणं त्यांना ते वेळासारखं वाटतं. म्हणून काही लोक त्यांना वेळा समजत नाही. म्हणे बाबा तुम्ही जा एकटे. आणि खरोखर तयारी झाली ना, मग तयारी झाली मग जाण्याची. देवगावला नांदूर वृक्ष तुम्ही गेले असतील. देवगावला नांदूर वृक्ष आहे आणि तिथे मग सर्व घोडा झाले. आणि ज्यावेळेस जायला लागले तुकोबारा निघायला लागले, मग सर्वांनी ते चित्र पाहिलं. मग तेव्हा लोकांना खरोखर वाटलं की खरोखर तुकोबारा वैकुंठाला जात आहे. मग सर्व रडायला लागले. कोणी तर म्हणे तुकोबा तुम्ही जाताय पण आम्हाला आशीर्वाद करून कर्मधर्म तुम्हाला असावे केला घ्या माझे वचन. महाराजांनी वचन दिलं, जा कर्मधर्म तुम्हाला असावे केला. जसं तुम्ही कार्य करणार, जसं तुमच्या जीवनात तुम्ही चांगलं कार्य करणार तुमचं चांगलं होईल आणि वाईट केलं तर वाईटच होईल. असा आशीर्वाद तुकोबारा देऊन गेले. आशीर्वाद दिले आणि शेवटचा निरोप घेतला. तुकोबाराच्या तोंडातून शब्द निघाले, अंतकाळी विठू आमासी पावला आणि कुडी सहित झाला गुप्त तुका.